नमस्कार मित्रांनो, महा TET यामध्ये आपण इतिहास विषय बघणार आहेत. तर आज आपण अश्मयुग, इतिहासातील अश्मयुग अभ्यासणार आहेत. तर आपण पहिला प्रश्न बघूयात अश्मयुगामधला. सर्वप्रथम मातीची भांडी रंगविणारी भारतातील संस्कृती खालीलपैकी कोणती आहे? तर अश्मयुगामध्ये सर्वप्रथम मातीची भांडी रंगविणारी भारतातील संस्कृती ही ताम्रपाषाण युग म्हटलं जातं. म्हणजे ताम्रपाषाण युगामध्ये मातीची भांडी रंगवली गेलेली आढळून येते. दुसरा प्रश्न बघूयात. ताम्रपाषाण युगाबद्दल खालील विधानांचा विचार करा. त्यामध्ये या युगाला शहरी पार्श्वभूमी होती. जरी अन्न उत्पादन करणारी अर्थव्यवस्था होती तरी बालमृत्यूचे प्रमाण अधिक होते. क ऑप्शन बघूयात. कथील व तांबे एकत्र करण्याची कला लोकांना अवगत नव्हती. ड या युगातील लोकांना कांस्य युगातील लोकांप्रमाणेच लिहिण्याची कला अवगत होती व ते शहरामध्ये राहत असत. तर याच्यामधलं ताम्रपाषाण युगाबद्दल जे काही विधानं दिलेले आहेत ना, त्याच्यामध्ये अ आणि ड हे दोन्हीही कशी विधानं आहेत? चुकीचे आहेत. आणि योग्य विधान कोणते आहेत? तर ताम्रपाषाण युगामध्ये जरी अन्न उत्पादन करणारी अर्थव्यवस्था होती तरी बालमृत्यूचे प्रमाण अधिक होते, हे एक बरोबर आहे. आणि कथील व तांबे एकत्र करण्याची कला लोकांना अवगत नव्हती, हे दोन्हीही विधाने बरोबर आहेत. आणि अ आणि ड हे चुकीचे आहेत. तिसरा प्रश्न बघूयात. ताम्रपाषाण युगामध्ये घरामध्येच दक्षिण उत्तर दिशेने मृत शरीर दफन करण्याची प्रथा भारतात कुठे आढळून आली? तर ताम्रपाषाण युगामध्ये जे दफनविधी होता तर ते मृत शरीर जे असायचं तर ते घरामध्येच दफन केलं जायचं आणि दक्षिण उत्तर दिशेला दफन केलं जायचं. तर ही जी प्रथा होती ती ही प्रथा कुठे आढळून आली आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात. तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही जी प्रथा आहे ती आढळून आलेली आहे. तर आपण चौथा प्रश्न बघूयात. ताम्रपाषाण युगामध्ये गाय, मेंढी इत्यादीचे पशुपालन केले जात होते, हे विधान आहे आणि त्याचं कारण आहे. तर हे दोन्ही अनुसरून आहेत का हे बघायचं आहे आपल्याला. तर आपण विधान बघितलं आहे, त्याचं कारण आपण आत्ता बघूयात. या पाळीव प्राण्यांचे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे अन्न म्हणून वापरले जात होते. तर यामधलं अ जे आहे ते ताम्रपाषाण युगामध्ये गाय, मेंढी इत्यादीचे पशुपालन केले जात होते, हे बरोबर आहे विधान. पण त्याचं जे कारण आहे ते कारण चुकीचं सांगितले. त्यामुळे इथे उत्तर काय येणार आहे? तर अ बरोबर येणार आहे. म्हणजे विधान अयोग्य आणि कारण हे चूक आहे. तर आपण पाचवा प्रश्न बघूयात. जोड्या जुळवा आहे. इथे ठिकाण दिलं आहे आणि कालखंड, म्हणजे त्या कालखंड दिलं आहे आणि ठिकाण. तर आपल्याला या दोन्हीच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर इथे मी जोड्या जुळवलेल्या आहेत. तर बघूयात आपण. नेवासा हे ठिकाण उत्तर अश्मयुगामध्ये येतं. सोहन हे ठिकाण अश्मयुगामध्ये येतं. तेरियन हे ठिकाण मध्याश्मयुगामध्ये येतं. आणि कोट दिजी हे ठिकाण जे आहे हे ताम्रपाषाण युगामध्ये येतं. हे बघून घ्या. ह्याचं जे ऑप्शन येतं ते हे थर्ड आहे. म्हणजे नेवासाचं उत्तर अश्मयुग येणार, सोहन अश्मयुग येणार, तेरियन मध्याश्मयुग येणार, कोट दिजी हे ताम्रपाषाण युग येणार. त्यामधलं सहावं आहे प्रश्न. सहावं बघू. पूर्वाश्म संस्कृतीमधील म्हणजेच मेगालिथिक दफन करण्याचा विधी परत आला आहे. तर दफन करण्याच्या प्रथेमध्ये आढळणारे सामान्य वैशिष्ट्ये कोणते होते? म्हणजे पूर्वाश्मयुग जे होतं ते पूर्वाश्म संस्कृतीमध्ये जे दफन विधी होता त्याच्यामध्ये जे समान वैशिष्ट्य होते ना, तर ते कोणते होते ते बघायचे आपल्याला. तर पहिलं ऑप्शन घ्या. सर्व थडग्यांमध्ये काळी व लाल मृतपात्रे आढळतात. प्रत्येक उत्खनन केलेल्या थडग्यांमध्ये काही लोखंडाच्या वस्तू आढळतात. तिसरं सर्वाधिक आढळलेले हत्यारे लोखंडाच्या कुऱ्हाडी होत. तर चौथं सर्व थडग्यांमध्ये तांबे, कांस्य व सोने समप्रमाणात आढळून येतात. तर याच्यामधलं चौथं ऑप्शन बरोबर आहे आणि हे तिन्ही चुकीचे आहेत. तर कुठलं वैशिष्ट्य साम्य दिसतं किंवा सामान्य वैशिष्ट्य होतं सगळ्यांमध्ये आढळणार? तर सर्व थडग्यांमध्ये तांबे, कांस्य व सोने समप्रमाणात आढळून येतात. याचं उत्तर कोणतं येणार? तर चौथं ऑप्शन 4. सातवा प्रश्न बघूया. महापाषाण म्हणजे काय? म्हणजे महापाषाण म्हणजे काय? तर पहिला ऑप्शन बघू. अश्मयुगातील गुहांचा समूह. पूर्व ऐतिहासिक युगातील दगडातून खोदलेल्या गुहांना दिलेले तांत्रिक नाव. पूर्व ऐतिहासिक युगातील दफन पद्धतीतील स्मारके यापैकी नाही. तर याचं उत्तर काय येणार? महापाषाण म्हणजेच पूर्व ऐतिहासिक युगातील दफन पद्धतीतील स्मारके, यालाच काय म्हणतात? महापाषाण म्हणतात. ओके. तर आपण आठवा प्रश्न बघूया. परत आठवा प्रश्न